Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय, अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिनानिमित्त विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला। तसेच उपासिका लक्ष्मीबाई भैरू जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभ्यासिकेस 5 खुर्च्या देण्यात आल्या। आपल्या व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती जाधव मॅडम, समता दूत बार्टी पुणे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉक्टर माया शांताबाई गंगाराम भालेराव, पीपल्स कॉलेज नांदेड आणि त्यांच्या आई उपासिका शांताबाई गंगाराम भालेराव या उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर प्राध्यापक डॉक्टर माया शांताबाई गंगाराम भालेराव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असं मार्गदर्शन केलं। कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते दिगंबरदादा हनुमंते, भगवान गायकवाड, संदीप कसबे, राहुल गायकवाड, सुरेखा राहुल गायकवाड, राहुल बहादुरे तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली। शरणं गच्छामि। 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, जिल्हा सातारा येथे शाळेत प्रवेश करण्यात आला। ते शाळेत असताना त्यांचे नाव भिवा असे होते। या शाळेतील रजिस्टरावर 1914 या क्रमांकासमोर बाल भिवा यांची स्वाक्षरी शाळा प्रशासनाने जपून ठेवलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थी दिन हा एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि विकासाची चाहूल माहिती पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेत पाऊल पडल्यामुळे ते स्वतः सुशिक्षित झाले आणि सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले। ते लाखो करोडो जनतेचे उद्धार करते। हे कोणती डिग्री होती माहिती? PhD। आता मला फक्त माया भालेराव नाही म्हणत, डॉक्टर माया शांताबाई गंगाराम भालेराव असं बोलतात। काय बोलतात? डॉक्टर माया शांताबाई भालेराव। माझ्या वडिलांचं नाव विसरला। डॉक्टर माया शांताबाई गंगाराम भालेराव। बरं, तुमच्यापैकी किती जणांना आवडेल असं बोललेलं? किती जणांना आवडेल? अरे बाबा, सगळ्यांना आवडेल? बरं, तुमच्या सगळ्यांना आवडेल असं बोललेलं? त्यासाठी काय करावं लागेल? शिक्षण घ्यावं लागेल। बरं, असं कोपऱ्यात बसून मी नाही करणार जा असं म्हणलं तर कसं होईल? इच्छा नाही माझी, मी नाही खेळणार, माझी इच्छा नाही, मी नाही करणार असं म्हणलं तर काय होईल? एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट असेल, काही असेल, माझं मन नाही म्हणून सोडून देणं हे हारणाऱ्या माणसाची लक्षणं असतात, बरोबर ना? आल्याला सरांनी
सर्व वर्गाच्या बाहेर मला सांगा बरं, जो माणूस शाळेच्या बाहेर बसून शाळा शिकतो आणि आज तो स्वतः एक शाळा बनतो लोकांसाठी, म्हणजेच काय, बाबासाहेबांवरती भरपूर लोकांनी PhD केलेली आहे. आता PhD म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्हाला माहीत नसेल PhD काय असते. माहिती ही सगळ्यात मोठी डिग्री आहे एज्युकेशनमधली, शिक्षणातली, ज्याला आपण काय म्हणतो, फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन. काय म्हणतो आपण त्याला, फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन. आता फिलॉसॉफी म्हणजे काय, खूप मोठे मोठे शब्द आहेत, आपल्या दिमागाला पेलत नाहीत ना, झेपत नाहीत ना, झेपतात का, मोठे मोठे जड शब्द आहेत, बरोबर आहे. हे जड शब्द शिकण्याची आपल्यामध्ये कवच निर्माण करणारी कोण आहेत, मग ह्यांनी जे शिकलेलं आहे त्यांच्या शिक्षणापैकी 5% जरी आपण शिकलो तर आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी आपण कॅपेबल आहोत असं हे सांगते, बरोबर. बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं, बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं, हा इंजिनियर होणार. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.